परफेक्ट पुरण आणि त्यापासून छान मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत. अधिक मास विशेष खास अशी ही पुरणपोळीची रेसिपी अगदी सविस्तर पद्धतीने दाखवणार आहे. चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी 2.5 कप पाणी कुकरमध्ये घालायचं. कुठल्याही एखाद्या वाटीने ग्लासाने माप घेऊ शकता. आता गॅस सुरू करायचा आहे. आता यामध्ये अगदी पाव चमचा हळद आणि 1 चमचा तेल घालायचे. हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे 1 कप, स्वच्छ धुवून घ्यायची, भिजवलेली वगैरे नाहीये. डाळ धुवून घेतली, लगेचच आता या पाण्यामध्ये घालायची. पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं. त्यानंतर कुकरचं झाकण लावून मोठ्या आचेवर 1 शिट्टी, त्यानंतर मंद आचेवर 10 मिनिटं ही डाळ शिजू द्यायची. त्यानंतर पूर्ण वाफ जाऊ द्यायची. डाळ अगदी मऊ शिजली पाहिजे, तेव्हाच पुरण अगदी झटपट तयार होतं. लगेचच आता पुरणाची चाळणी घ्यायची आहे, त्यावर डाळ घालायची आणि जे पाणी आहे ते कटाच्या आमटीसाठी वापरायचं आहे. लगेच ती चाळणी कुकरवर ठेवायची, पण ही डाळ जास्त आहे त्यामुळे अर्धी डाळ काढून घेते आणि मॅशरच्या मदतीने किंवा एखाद्या ग्लासाच्या वाटीच्या मदतीने देखील तुम्ही हे पुरण वाटून घेऊ शकता. आता तुमच्याकडे पुरणाची चाळणी नसेल तर तुम्ही पीठ चाळायची चाळणी देखील इथे वापरू शकता. तर अशा पद्धतीने गरमागरम डाळ अगदी झटकीपट 5 मिनिटाच्या आत वाटल्या जाते. अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि हात वगैरे पण दुखून येत नाही. तर मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये साधारण 8 ते 9 पोळ्या होतात. तर तुम्ही बघितलं अगदी ओलसर आणि मऊ हे पीठ आपल्या डाळीचं तयार झालंय. त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा. गूळ देखील नरम असला पाहिजे, चिक्कीचा वगैरे गूळ वापरायचा नाही. यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचंय. छान चव येते पुरणाला आणि मीठ घातल्याने पुरण पचायला देखील हलकं होतं. तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर पुरणाचं हे भांडं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे. गॅसवर ठेवायचं, गॅसची फ्लेम मोठी करायची, सारखं हलवत राहायचं आहे. सुरुवातीला गुळाचं पाणी होतं आणि हे पुरण जे आहे पातळ तयार होतं आणि त्यानंतर मग ते परत घट्ट व्हायला लागतं. जोपर्यंत याचा गोळा होत नाही किंवा भांड्याला ते सोडू लागत नाही तोपर्यंत आपल्याला एकसारखं परत हे पुरण तयार करून घ्यायचं आहे. गूळ विरघळल्यानंतर मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला लागलं की गॅसची फ्लेम कमी करून मग सारखं परतून घ्यायचंय. आता या स्टेजला इथे 6 मिनिटं झालेत आणि आता इथे तुम्ही बघू शकता पुरण घट्ट झालेलं आहे आणि भांड्याला सोडू देखील लागलेलं आहे. अशा पद्धतीने सुरुवातीला मोठ्या आचेवर आणि त्यानंतर मंद आचेवर असं हे पुरण शिजवून घ्यायचंय. 7 मिनिटं लागले. असा चमचा त्यामध्ये उभा केल्यावर उभा राहिला, पडला नाही की समजायचं आपलं पुरण परफेक्ट तयार झालंय. तरी देखील आपलं पुरण झाल्यानंतर ते असं ओलसर असलं पाहिजे, जास्त कोरडं झालं नाही पाहिजे. कारण त्याला आपल्याला थंड देखील करायचं असतं आणि थंड झाल्यावर मग परत कोरडं होऊ शकतं. त्यामुळे अशा पद्धतीचं थोडंसं ओलसर पुरण बनवायचंय. तयार केलेला जो मसाला आहे ना, तो देखील 2 चमचे घातलाय. तो देखील चाळून घ्यायचा आहे म्हणजे कुठलाही जाड भाग आपल्या या पुरणामध्ये आला नाही पाहिजे आणि पोळ्या व्यवस्थित लाटता आल्या पाहिजे. 1 चमचाभर तूप घालायचंय. तूप घातल्याने देखील पुरणाला छान चव येते आणि पुरण पचायला हलकं होतं. त्याचबरोबर आपण जो मसाला तयार केलाय त्यामुळे अशी ही पुरणपोळी जर तुम्ही खाल्ली ना या पुरणाची, तर अजिबात त्यापासून तुम्हाला त्रास होणार नाही.